हे ध्यानात ठेवा. हे आत्मिक जीवन आहे. या आत्मिक जीवनाला देव बारकाईनं पाहत असतो आणि त्याच्यावर तुमचं जजमेंट करत असतो, त्याच्यावर तुमचा न्याय करत असतो. म्हणून एक आत्मिक व्यक्तीनं नेहमी ही गोष्ट ध्यानात ठेवायची, मी संकट आणतो का दुःख सोसतो. नीट ऐका. दुःख निर्माण करणारे असाल, देव तुमची भेट घेणार. दुःख सोसणारे असाल, देव तुमच्या दुःखाचा परिहार करणार आहे. दुःखाचा परिहार करणार आहे. म्हणून दुःख, एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्हाला लोकांनी काय बोललं, तुम्ही फक्त दुःखी राहा, प्रार्थना करा आणि विसरून जा. बाकी देवाच्या हाती सोपवून द्या. बाकी देवाच्या हाती सोपवून द्या. देव बरोबर भेट घेतो, बरोबर भेट घेतो. कारण देवाच्या दृष्टिकोनातनं प्रत्येक व्यक्ती मौल्यवान आहे. जोरात आमेन म्हणा. प्रत्येक व्यक्ती मौल्यवान आहे बरं का. तुमच्यासाठी मी नसेल, माझ्यासाठी तुम्ही नसाल.